आपल्याकडे आत्मविश्वास, त्यांच्याकडे अहंकार. आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतोय, अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय. आणि म्हणून अहंकारी लोकांचा फणा 2024च्या निवडणुकीत या ठिकाणी जनतेनेच या ठिकाणी ठेचण्याचं काम केलंय. हे आपल्या समोर आपण याचे साक्षीदार, महाराष्ट्र याचा साक्षीदार. खरं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला, त्याच काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम पाप कुणी केलं आपल्याला माहित आहे. आणि त्याचबरोबर सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं हेही आपल्याला माहित आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेचं डोक्याला गुंडाळलं. ही अशी परिस्थिती निर्माण ज्यांनी केली त्यांना 2019ला शिवसेनेच्या मतदारांशी विश्वासघात त्यांनी केला. बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला. बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला. मराठी माणसाचाही विश्वासघात केला, हिंदुत्वाचाही विश्वासघात केला. हे मी म्हणत नाही, त्यांचेच लोक म्हणताय, त्यांचे सगळे सोयरे भाऊ बनकी तेच सांगताय, हे मी नाही सांगत आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार ते काय होणार? बाळासाहेबांचे वारसदार. अरे बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण विचार सोडले नाही. आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार देखील गमावला, परंतु हिंदुत्व सोडलं नाही. आणि त्यांच्याच नावाने या ठिकाणी वारसदार म्हणणारे सत्तेसाठी त्यांनी लाचारी पत्करली. हा महाराष्ट्र याला साक्षीदार. आणि म्हणून बाळासाहेब असते तर मला सांगा, या खुर्चीसाठी लाचार झालेल्या लोकांना उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती की नाही? हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावळे झाले, किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी? युती करता का माझ्याशी? माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे. कशामुळे? बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे, सत्तेचा मोह आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे. पण मी आपल्याला सांगतो, मगाशी गुलाबराव म्हणाले की आपण एक विचारधारा घेऊन पुढे गेलोय. आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हिंदुत्वाशी कधी प्रतारणा होणार नाही. हिंदुत्वाशी कधी तडजोड होणार नाही. सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही तडजोड आम्ही करणार नाही. हे वचन आम्ही जेव्हा सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस दिलंय. आणि म्हणून स्थानिक आपण वर्षाचे 12 महिने 365 दिवस काम करतो. लोकांच्या अडीअडचणीमध्ये आपण धावून जातो. काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची, कार्यकर्त्यांची आठवण येते. एरवी त्यांचं काय असतं? हम दो हमारे दो एवढंच असतं. पण आपलं नाही आहे. आपला अख्खा महाराष्ट्र आपला
महाराष्ट्रातली जनता आपली आहे. आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवतंय, यांना मराठी माणूस आठवतो. परंतु ज्यांनी विश्वासघात केला, ज्याने लाचारी केली, ज्याने मतदारांची बेईमानी केली, ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाहीत. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आता आहे ना मराठी माणूस आठवेल, आता मराठी माणूस आठवेल, मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील. मला त्यांना विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं, याचा हिशोब तर द्या, याचा हिशोब द्या. तुम्ही मराठी माणसापासून फारकत घेतली, हिंदुत्वापासून फारकत घेतली. तुमच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला, मुंबईच्या बाहेर गेला, नाला सोपाराला गेला, इकडे बदलापूरला गेला, वसई विरारला गेला. हे पाप तुमचं आहे. गेले 20 वर्ष मुंबईमध्ये कोणी सत्ता गाजवली हे सर्व श्रुत आहे. आणि म्हणून आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणतात. सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे का मिरवता? बॉम्बस्फोटातला आरोपी तुमच्या रॅलीमध्ये काय करतो? आणि त्याचबरोबर दहशतवादी याकूब मेमनची कबर का सजवली, हा माझा सवाल आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा PFI का काहीतरी संघटना त्याचं पेव फुटलं, त्या PFI म्हणजे देशद्रोही संघटनेच्या बरोबर तुम्ही राष्ट्रभक्त RSS ची तुलना करता, त्यांना शिव्या घालता. हे कुठलं हिंदुत्व आहे? हे कुठलं हिंदुत्व आहे? आणि म्हणून त्यांचं कधी सोयीचं, कधी धरायचं, कधी सोडायचं असं नाही चालत. जनता सुज्ञ आहे. तुम्ही धरायचं सोडायचं, धरायचं सोडायचं केल्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवली. 20 जागांवर तुम्हाला आणलं. त्या 7, 8, 10 जागा देखील ज्या तुमच्या आल्या त्या देखील अतिशय कमी मताने आल्या, आणि ज्या बाकी आल्या त्या काँग्रेसच्या मेहरबानीमुळे आल्या. बॉम्बस्फोटातल्या आरोपीला घेऊन फिरता. आणि मगाशी मी म्हटलं राष्ट्रभक्त देशभक्त RSS यांना टोमणे मारता. अरे मी काल बघितलं अहमदाबादमध्ये पण त्या विमान दुर्घटनेमध्ये ते लोक होते पुढे मदतीला. जिथे आपत्ती असते जसे शिवसैनिक धावून जातात आपत्ती संकटात, त्यावेळेस RSSचे लोकही असतात. मी कुणाशी तुलना करताय? देशद्रोह्यांची तुलना देशभक्तांशी. हे तुमचं हिंदुत्व आहे. राम भक्तांना हरामखोर म्हणणारे कोण? हनुमान चालीसामध्ये जेलमध्ये घालणारे कोण? सगळं झालं, सगळं करून वरून म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. मग हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकलं, त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? ही सगळी उदाहरणं मी जी दिली, हे सगळं करताना तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही. आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर बांधा आणि काश्मीरचं 370 कलम हटवा. बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा, ही दोन्ही कामं मी करेन. मग ही दोन्ही कामं कोणी केली? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली. मग बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या, आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवलं त्यांच्या नावाने तुम्ही गाणार ओव्या. हे कसलं हिंदुत्व आहे? हे काय? हे काय? म्हणजे काहीतरी बोला, तरी बोला, त्याला काहीतरी हे असलं पाहिजे. आणि म्हणून
हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि मराठी हा आमचा श्वास आहे. राजकारण आणि मतांसाठी कधी आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, कधी मराठीला अंतर देणार नाही, एवढा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलोय. अरे आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमॉन किल मी, कमॉन किल मी. इंग्लिश पिक्चर बघून आले असतात. हा सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला, शंभूराज म्हणताय. पण मला एकच सांगायचंय, मरे हुए को क्या मारना है. अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे आणि म्हणाले मारायला आला तर ॲम्ब्युलन्स घेऊन या. आता काय बोलायचं, ॲम्ब्युलन्स घेऊन या, ॲम्ब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जा. पण नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर. हे लक्षात ठेवा. वाघाचं कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो. नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही, त्याला मनगटात ताकद लागते आणि तोंडात दम असून चालत नाही तर मनगटात दम लागतो. तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे. आमच्या नादाला लागू नका तुम्ही. अरे तुम्हाला आम्ही 2-2.5 वर्षापूर्वी दाखवलंय, 3 वर्षापूर्वी तुमच्या टांगा पलटी, घोडे फरार करून टाकले आम्ही. आमच्या नादाला काय लागतं. अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांनी भाषणात सांगितलंय, धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीतले हे लोक आहेत, हा एकनाथ आहे. आमच्या नादाला कशाला लागतं. आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही. हम किसको छेड़ते नहीं, अगर हमें कोई छेड़ेगा तो हम छोड़ते नहीं. जाऊ द्या, त्या भंगाराची तरी कशाला अपमान करताय. परवा पहलगाम गेल्या महिन्यात पाकड्यांनी आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं, आपल्या आया बहिणींचा सिंदूर पुसला. मराठी बहिणी इतर जातीच्या बहिणी होत्या, डोळ्या देखत त्यांच्या कर्त्या पुरुषाला गोळ्या घालण्याचं पाप पाकड्यांनी केलं. आणि मग मराठी बहिणी महाराष्ट्रातले होते, आम्ही गेलो त्यांच्या घरी. त्याचं सात्वन करायला गेलात तुम्ही? कधी गेलात? कधी जाणार नाही. कारण तेव्हा कुठे होते? सुट्टी होती. तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं देशप्रेम? तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं? दरवर्षी आम्ही 50 किलोमीटर करतो. होतील का नाही केलं तुम्ही? का दरवर्षी त्या खड्ड्यामधून रिपेरिंग करून डांबरातून पांढरं करायला आता कार्यकर्त्यांचे आहे. जिल्हा परिषदा, नगरपंचायती सांगतो मी. आणि म्हणून महाराष्ट्र हे आपलं सर्वश्रेष्ठ राष्ट्र करायचं आहे. त्यासाठी महायुतीचा जन्म झाला आहे आणि कामही सुरू झालं आहे.
येणाऱ्या निवडणुकीत देखील आपण बाजी मारणार आहोत, बिलकुल मारणार, विजयाची हॅट्रिक होणारच। आणि त्यामुळे राष्ट्र जिंकल्याकडे काम खूप आहे, वेळ कमी आहे आणि पुढच्या काळात जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करा। जेवढी नोंदणी जास्त तेवढा पक्ष मजबूत होईल। पक्ष मजबूत झाला, पक्ष मोठा झाला तर तुम्ही मोठे होणार आहात। आणि म्हणून सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, त्याच्यावर देखील आपल्या सगळे टीमने ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे। घराघरात मनामनामध्ये भगव्या विचारांचा दिवा पेटवा, हिंदुत्वाचा ज्वलंत अंगार फुलवा। सर्व सण, आता सगळे सण येतात, सण उत्सव साजरे करा, जोरात करा, हिंदुत्वाचा जय जयकार करा आणि पुढे चला। म्हणून कार्यकर्ते तयार करा, कार्यकर्ते तयार झाल्याशिवाय नेते तयार होत नाही। आणि म्हणून जे माझ्या व्यासपीठावर भरलेले सगळे हे जे बसलेले लोक आहेत, हे आमचं ऐश्वर्य आहे, हे आमचं ऐश्वर्य आहे। आणि समोर बसलेले तुम्ही, ही शिवसेनेची संपत्ती आहे, ही असेट आहे। मी म्हणालो त्यावेळेस आम्हाला प्रॉपर्टी नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे। आणि म्हणून विधानसभा जिंकलो म्हणून बेसावध राहू नका, गाफील राहू नका। येणारी प्रत्येक निवडणूक आपल्याला जिंकायची आहे। राष्ट्र जिंकले, महाराष्ट्रही जिंकला, दोन्हीकडे भगवा फडकला। आता मिशन एकच, महापालिकेवर भगवा, जिल्हा परिषदेवर भगवा, नगरपालिकेवर भगवा, पंचायत समित्यांवर भगवा आणि ग्राम पंचायतीवरही भगवा। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।